काल कोकणी प्रिया यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर काल बघा महाशिवरात्री झाली आणि आता बघा उन्हाळ्यात म्हणजे आता आपले होळीचे सण आणि त्याचे सण येतच असतात। तर आता होळीची आपण साफसफाई करणार, तर सुरुवात किचन पासून। तर आज आपण किचन क्लिनिंग करणार आहोत। चला तर मग सर्वात प्रथम आपण बघा हे रॅक आहे ते उचललंय, बरण्यांसकटच उचलून घेऊन गेले। मग मडका छोटे 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 भांडी मी आतमध्ये घेऊन चालले हॉलमध्ये। सगळं आता क्लीनच करायला पाहिजे ना, मेहरी कसं वरती चढणार। मग सर्व घेऊन चालले। नंतर हे ट्रॉल्यांची सगळी भांडी टपामध्ये घेऊन मी बाथरूममध्ये जात आहे। तर आपल्या आता होलीचा सण वगैरे येते तर आणि उन्हाळ्यात इतकी खूप धूळ येते आमच्या घरी, तो खूपच येते। तर मी काल मिस्टर होते, महाशिवरात्रीची सुट्टी होती, तर त्यांनी हॉल वगैरे साफ केला होता। मग मी त्यांना म्हटलं किचन राहू दे, मी किचन उद्या साफ करते, कारण पुरुषांना काय ते जमत नाही। मग मी बघा भांडी सर्व घेऊन मी बाथरूममध्ये चाललेली आहे। सर्व ट्रॉल्या वगैरे सगळं म्हणजे क्लीन म्हणजे करायचं होतं मला, म्हणजे सगळंच केलं, सगळी भांडीच मी घासून काढली। तर आता माझी भांडी नेऊन झालेत। आता ट्रॉल्या देखील मी काढते। माझ्या ट्रॉल्या सर्व म्हणजे सगळं सरसकट येत नाही, फक्त ते आतलं जे भांडं आहे ना तेच येतं आणि एवढंच खुललं जातं। मग मी तेच काढल्या आणि नंतर खालून क्लिनिंग करून घेतलं। हे खालचा पण हा खालचा रॅक, तो आता त्याच्यातली फक्त खाली हे ताटं वगैरे प्लेटी आपले तवे वगैरे आहेत तेव्हा ती सुद्धा मी जाळी काढलेली आहे। सगळ्याच तिन्ही जाळ्या काढल्या आहेत मी। माझं किचन खूप छोटं आहे आणि हे आपलं इकडचं कप्पा कुकर वगैरे दही पाणी तांदळाची टाके 10 किलोची तांदूळ पिठाचा डबा। आता मी वरती चढून पूर्ण आधी झाडून घेणार आहे। तर पूर्ण असे कापसासारखे असे धूळ येते, खूप येते आणि खूपच म्हणजे खूपच येते। आणि आम्हाला तर ही खिडकी वगैरे ओपन ठेवावी लागते, खिडकी पण जाळी असल्या कारणाने ना तिला चिकट असं बसतं। आणि फिल्टर तिकडे सुद्धा छोटे असं जरा धूळ येतच असते। हे आतमध्ये मी केलं होतं मागच्या वेळेस, म्हणून मी काय केलं नाही। तर आताच पहिलं झाडू मारून घेते। झाडू मारून झाले, आता वरून झाले, आता खालून किचनच्या खाली सिलेंडर वगैरे आहेत तिकडून साफ करून घेते। माझ्या इथं सहसा झुरळ होत नाही, कारण मी महिन्याला इकडून साफ करत असते सिलेंडर वगैरे। आणि शक्यतो भांडी ना ट्रॉलीमध्ये आपण धुवून स्वच्छ करून ठेवायची असते, धुवून म्हणजे सुकवून ठेवायच्या, म्हणजे झुरळ वगैरे एकाद दुसरा होतो, नाहीतर माझ्याकडे झुरळ वगैरे नाही होत। आता मी हे आतमध्ये रॅक आहेत ना ते सुद्धा मी झाडून घेते। हे सुद्धा दुसरा कप्पा आहे, म्हणजे ते पण झाडून घेतला। तर शेवटच्या ह्याच्यामध्ये खूप कचरा असतो, तुम्हाला माहितीच आहे। आणि मी दिवाळीमध्ये एवढी साफसफाई खास केली नव्हती, कारण प्रिशा ॲडमिट होती, आजारी पडली होती, तुम्हाला माहितीच आहे। तर मग माझी ना असंच मी जरासा हात फिरवला होता, जरा आपला लक्ष्मीपूजन होतं म्हणून मी आपलं साधारण केली होती। मग म्हटलं आज जरा क्लिनिंगच करून घ्या साफ। तर आतमध्ये असे थोडे असे हे बघा कोण आहेत बघा किती, असं साईडनी ना असं होतं। तर मग ते झाडून घेतलं, छोटी झाडू होती माझ्याकडं, तिच्याने ते साईडच्या ह्याच्यात जात नाही, मग ते झाडून घेतले। नाही आता हे बघा बेसिनच्या खाली एक कचऱ्याचा डबा, तेलाचा डबा आणि म्हणजे कांद्यांची जाळी, आता इकडून पण स्वच्छ करून घेते, झाडू मारून घेते पहिलं, मग पुसून घेईन। बघा एवढी घाण निघाली नुसतं रॅकमधूनच। तर आता मी माझ्या हातात विम जेलचं पाणी करून घेतलेलं आहे मी, आणि ते कात्याने घासते, आपलं स्पंज असं ना ग्रीन कलरचा, त्याच्याने मी घासून काढते टाईल्स वगैरे असं स्वच्छ। माझं किचन खूपच छोटा आहे बघा, ॲडजस्टमेंटच्यावरती तर चिकटच होतं, टाईल्स वगैरे झाल्या। आता या विंडोच्या खिडक्या त्यासुद्धा मी घेते, लागलीच माझा नेहमीचा हात असतोच साधारण, पण मी घेऊया आता सगळंच करते। तर नंतर मग जरा हे वरचं आपले कप्पे ड्रॉवर आहेत, म्हणजे पोटमाळ आहे हा। तर पोटमाळ्याला मी असे दरवाजे करून घेतलेले आहेत आणि आतमध्ये खूप असं बरंचसं सामान आहे, मी दाखवेन कधीतरी। तर आता आपलं साफ करून झालेलं आहे, आता मी फडक्याने पुसून काढते। थोडंसं मगाने म्हटलं पाणी घालून टाईल्स स्वच्छ पुसून घेऊया। किचनच्या वरती आपलं म्हणजे असं चिकट डाग होतात ना, त्याच्यामुळे मग ते घासून आता मगाने पाणी ओतून ते स्वच्छ पुसून घेते, म्हणजे धुवून घेते टाईल्स वगैरे, खिडक्या वगैरे ह्या काचा
खूप खूप असं चिकट चिकट होत असतं माझं. तरी मी खिडकी ओपन ठेवतेची थोडी तरी, पण खूप धूळ येते आमच्या सोसायटीमध्ये. काय माहिती खूपच धूळ येत असते, सारखं चिकट 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 असं सारखंच होत असतं. तर आता मी स्वच्छ करून एक फडका मारणार आहे सुकासारखा असा. वरून पुसून झालेलं आहे. आणि आता सिलेंडरच्या इथून सगळं म्हणजे थोडे थोडे असे धुळीचे कण वगैरे असतात, तर ते मी आता पहिलं घासून घेतलं, म्हणजे झाडू मारून घेतला होता आणि आता मी फडक्याने पुसून काढलं आहे. आणि दरवाजे वगैरे म्हणजे असं थोडंसं क्लिनिंग करून घेत आहे. खालची जागा पण स्वच्छ ठेवणं म्हणजे तेवढीच महत्त्वाची आहे, कारण इथे आपल्याला तांदळाचा डबा आणि पिठाचा डबे म्हणजे पिठाचे डबे वगैरे इथे असतात. आतमध्ये बघा दिसतंय ती जागा, तिकडे म्हणजे दोन्ही सिलेंडर बसतात. आणि एवढा जो म्हणजे कप्पा आहे त्यात म्हणजे तांदळाचा डबा, गव्हाचा पिठाचा डबा, तांदूळ, छोटे छोटे डबे म्हणजे राहतात त्याच्यात. कुकर वगैरे सगळे कुकर वगैरे मी तिथंच ठेवते, कारण खूपच किचन छोटा आहे बघा माझा. हा इकडे फ्रीज आहे, टेबल आहे आणि इथून एवढाच माझा हा किचन आहे. तर मला थोडा कमी पडतो तो. देवाच्या कृपेने बघूया, जर असेल इच्छा देवाची तर जाऊया आपण इथून. तर आता मी ते बाहेरून पुसून घेते थोडंसं. ओलसर फडका करायचा, म्हणजे हे नॅपकिन वगैरे जे आपल्या हातामध्ये आहे ते थोडंसं असं ओलसर करून. आतमध्ये पण टाईल्स आहेत, तर ते मला असं थोडंसं आपलं पुसून घ्यायचं. माझं नेहमी असतं थोडं थोडं, पण आज म्हटलं जरा करावं. आणि थोडं थोडं करायचंच महिन्यातून, कारण आपल्या इकडे झुरळचं प्रमाण कमी होण्यासाठी हे थोडं थोडं क्लिनिंग करायची महिन्याची. तर माझं खालून पण पुसून झालं आहे. आता किचन ओटा पूर्ण म्हणजे क्लीन झाला आहे माझा. ही बघा, ही जाळी लावलेली आहे ती ग्रीन आहे. तर मी थोडंसं कोमट पाणी त्यात पावडर किंवा विम जेल घ्यायचं आहे. आणि हा बघा कलर करायचा ब्रश आहे. तर मी ह्या जाळीला खूप असं घासून घेते, म्हणजे ते चिकट चिकट जे असतं आपलं ॲडजस्टमेंट वगैरे लागलं की ते जाळीवरती जाऊन बसतं. मग आता ते माझं ते पण करून झालं आहे. आता मी
बेसिनमध्ये भांडी घासत नाही, तर मी बाथरूममध्ये भांडी घेतलेली आहेत. सर्व बाथरूम भरलं आहे भांड्याने बघा. एवढे आता मी घासून काढते. तर किचन ओटा क्लीन करून झाला आहे. आता मी हे असंच रॅक पुसून, बाहेरच पुसून थोडं थोडं फडका मारून मी तो रॅक आणला, मडका आणला. आणि हे बघा तुम्ही दिसतेच आता क्लीन झालेलं आपलं. तर मडका वगैरे सकाळीच भरून ठेवला होता. हे कपांचं स्टँड ते 12 कपांचं आहे. हे आपली तांदळाची टाकी वगैरे पुसून बाहेरूनच पुसून आणली सगळं. मी आता लावते. पेपर टाकायचा आहे असा, म्हणजे आपले तांदूळ किंवा पीठ घेताना असं सांडलं नाही पाहिजे. आणि सांडलं तरी आपण पेपर उचलून ते असं झटकून दिलं तरी चालतं. तर हे बघा हे सगळे डबे मी इथंच ठेवते. ते तांदळाची टाकी, पिठाचा हा तांदळाचा डबा, तांदळाचा पीठ म्हणजे. आणि हे आपले छोटे डब्बा, ह्याच्यात साखर वगैरे काही ना काहीतरी असतं एक्स्ट्राचं. बाजरीचं वगैरे कळीचं तरी दळलं तरी असं. ही साखरेचा डबा आहे. आणि हे लसूण आणि पापडचा डब्बा ठेवला, तो देखील मी खालीच ठेवते. कारण वरती मला अजून काय ट्रॉल्या वगैरे ह्यांनी, म्हणजे वरती मला असं बनवून दिलेलं नाही आहेत अजून. वरती ट्रॉल्या मला बनवायच्या आहेत असे, हे शोकेस वगैरे ते नाही बनवलं आहे, म्हणून मी खालीच सर्व ठेवते. आणि हा तेलाचा 15 लिटरचा केन आहे, तो मी इथे बेसिनच्या खाली ठेवते. हे बघा हे कांदे आणि बटाटे माझे इथेच असतात. 3ची जाळी आहे. म्हणजे 5 किलो कांदे, 7 किलो कांदे राहतात, 3 किलो बटाटे राहतात. एवढी माझी भांडी मी घासून म्हणजे आपल्या हॉलमध्ये ठेवली होती. इथे ऊन नाही आहे ना माझ्याकडे, मग मी पंख्याखाली चटईवर अशी पांघरून सगळी भांडी मी घासून आणून इथे उपडी घालून ठेवली होती. हे बघा तुम्हाला दिसतच असतील. तर मग आता ह्या जाळ्या देखील घासून गॅलरीत ठेवल्या, तर पुसून घेतल्यात. आता ही सगळी भांडी बघा स्वच्छ पंख्याखाली स्वच्छ सुकलेली आहेत. दे का बघा अशी. आणि सुकूनच ठेवायची. माझ्याकडे ऊन नाही म्हणून मी पंख्याखाली ठेवली होती. तर सुकूनच भांडी घ्यायची आहेत क्लीन करून, किंवा थोडासा फडका वगैरे मारला तरी चालतं. मला काय फडकडा मारायची गरज नाही, माझी भांडी एकदम सुकलेली आहेत. मी फ्रीजचा काही व्हिडिओ केला नव्हता, तर लागलीच मी ते भांडी लावून वगैरे टाकली होती म्हणजे ट्रॉलीमध्ये. तर लागलीच मी लगेच फ्रीजसुद्धा घासून घेतला. म्हणजे घासून वगैरे लावूनसुद्धा झाला आहे माझा आता. आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत बघा. हे लावूनसुद्धा झाले आहेत माझ्या ट्रॉल्या वगैरे. आणि संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. मी सहसा चहा पित नाही, सकाळ संध्याकाळच पिते. तर आता मला खूप चहाची तळप येते, सुस्तीसारखं होतं आहे. तर माझं दूध देखील संपला होता. आरूला म्हटली जरा दूध घेऊन ये. आरू झोपली होती. थोडंसं व्हिडिओ वगैरे करून मग माझं क्लीन एकदम झालं आहे. घासून पुसून सगळं मांडून देखील झालेलं आहे. आणि आता म्हटलं एवढं सगळं झाल्यावर आंघोळ वगैरे करून, तोपर्यंत प्रिशा येतेच आहे. तर हिला मी दूध आणायला सांगितलं जातं. दूध देखील घेऊन आले. आता चहा ठेवते. तर लायटर थोडा पाण्याने भिजला, तर पेट येईना. तर आता चहा ठेवला, इकडे दूध तापत ठेवलं आहे. आता प्रिशा देखील येत आहे. आली खाली, आवाज तर येतोय. तर आता चहा आपला झाला की मग म्हटलं ह्यांना दोघींना चहा देवा.